तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं BPS ला यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आपण जातो आहे कालूरामजी यांच्या वर्कशॉपला आणि लोकेश भाऊंच्या वर्कशॉपला. तर आपण आता अंमळनेरमध्ये आहे. तर आता आपले जे ब्लॉग आहेत ते आपण अगोदर जाताना धुळे इथं करू कालूरामजी आणि लोकेश भाऊंच्या वर्कशॉपला. त्याच्यानंतरनं आगारच्या वर्कशॉपला जाऊ आणि त्याच्यानंतरनं समीर भाऊंच्या दीपक फॅब्रिकेशन साठवण्याचे जे 3 वर्कशॉप आहे त्या ठिकाणी आपण विजिट करू आणि नंतरनं दही दुल्ल्याच्या वर्कशॉपला आपण जाणार आहेत. तर असे 3 पार्ट वेगवेगळ्या याच्यात येणार आहे मित्रांनो. तर कंटिन्यू ब्लॉग दिला आता. तर आज आपण आता संध्याकाळी म्हणजे संध्याकाळ आता वाजलेले तर आपले 6 वाजलेले मित्रांनो. तर आपण आपला धुळ्याचा शूट होऊन जाईल तोपर्यंत उजेड राहील. तर उद्या सकाळी आपण हा ब्लॉग अपलोड होऊन जाईल. त्याच्यानंतर आपण आगार या गावाचा ब्लॉग 2 नंबरला येईल. त्याच्यानंतर साठवण्याचा असे कंटिन्यू 4 ब्लॉग येतील आपले. जवळपास 4-5 वर्कशॉप येते. तर चला कंटिन्यू ब्लॉग बघा. तर आपली गाडी या ठिकाणी आहे. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे कालूरामजी यांच्या वर्कशॉपला आणि आता आपले वाजलेले आहेत 7:14 झाले आहेत मित्रांनो. थोडा अंधार पडलेला आहे तर काही विषय नाही, अजून आहे थोडं उजेड. तर चला फटाफट आपण ब्लॉग तयार करून घेऊ. कंटिन्यू राहा. परत आपण लोकेश भाऊंच्या पण वर्कशॉपला जाऊ. तर काय विषय व्हॅनला मोठी केलेली आहे काहीतरी नवीन. किती गाड्या आहेत ते पण बघू. तर मित्रांनो आता एक भारत बेंज गाडी या ठिकाणी आपल्या समोरच 0070 नंबरची. मला एका भावाने कमेंट केलेली होती की देवपाण्याची गाडी मित्रांनो ती. तर तिचं पण प्लॅटफॉर्मचं काम झालेलं आहे आणि या ठिकाणी एक आयशर गाडी मित्रांनो तिचं पण प्लॅटफॉर्मचं काम रेडी आहे. मोठी गाडी मित्रांनो. फर्स्ट टाईम ही जी गाडी आहे बँड लाईनमध्ये पहिली गाडी असेल माझ्या माहितीनुसार या मॉडेलमध्ये आणि मोठ्या टायरमध्ये. आजपर्यंत कोणत्याच बँडची गाडी बघितली नाही आपण. तर ही एक गाडी लागलेली आहे. परत अजून ही पण एक गाडी लागलेली आहे. बालाजी द्वारकाधीश ट्रान्सपोर्टवाल्यांची गाडी असेल ती. कारण की जेवढे पण ट्रान्सपोर्टला चालतात त्यांच्यावरती द्वारकाधीश नाव भरपूर गाडींवर बघितलेलं आहे आपण. तर डबल कॅबिनची गाडी मित्रांनो ती पण. तर तिचं काय आपल्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे, पण ही गाडी मागच्या वेळेस नव्हती, आता झालेली ही गाडी पण. तिचं पण प्लॅटफॉर्म रेडी आहे आणि टायर साईज तर एकदम भयंकर मोठी मित्रांनो याची. आणि इकडे एक समोर न्यू चेचेस झाकून ठेवलेली आहे. डबल कॅबिनमध्ये दिसते ते पण. मोठा बंपर आहे. तर चला लोकेश भाऊंच्या वर्कशॉपकडे जाऊ आपण. अगोदर एक वेळेस आपण असं बघून घेऊ. या गाडीचं पण प्लॅटफॉर्मचं काम झालेलं आहे. तर चला तर नक्की कमेंटमध्ये सांगा कोणत्या बँडची गाडी समोर. आणि आता आपण जाऊ लोकेश भाऊंच्या गॅरेजला. तर आता जवळपास 2-4 गाड्या वाढलेल्या आहेत आणि ज्यांना कोणाला कॅनोपी आपला जनरेटर्स डायनामा लागत असेल तर कालूरामजी यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे. इकडे पण मशीन पडलेलं आहे. तर फटाफट आपण शूट करून घेऊ कारण की संध्याकाळ झालेली. आता अंधार पळण्यामध्ये आणि लोकेश भाऊंकडे
एकच बँडची गाडी दिसते आता सध्या. तर इकडे एक जी उभी होती ती पण गेली वाटतं. तर या गाडीचं काम असं काही चालू आहे मित्रांनो. आता थोडं संध्याकाळ झालेली आहे त्यामुळे एवढं खास येत नाही आहे. तरी पण आपण प्रयत्न करू मित्रांनो शूट घेण्याचा व्यवस्थित प्रकारे. तर मित्रांनो आयशर 2114 गाडी आहे. तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे कोणत्या बँडची गाडी आहे. वरती पण इथं गॅप ठेवलेला आहे. इथं पुढे पण बेस येतील का काय, कारण की जे आपण आता बँड लाईनमध्ये गाड्या येत आहेत 52 त्या गाड्या 50 बेस 40 बेस आतापर्यंत तर 40 बेसच रेग्युलर चालत आहे आजच्या ट्रेंडमध्ये. आणि असं काही आणि बघू शकता लोखंड वापरलेलं आहे आणि रॉकस्टार टाईप नाही ही गाडी. असं सेंटरचा भाग तो आहे तो हायड्रोलिक होईल असं वाटतंय. आणि या ठिकाणी आपला जन सेट येईल. तर भरपूर मोठी जागा ठेवलेली आहे. 100% सहवासी केवी नाही तर 165 केवी येईल या गाडीमध्ये पण जन सेट. कारण की तिच्या गाडीचा मागचा आणि या ठिकाणी बेस ठेवलेले त्यामुळे आपला बेस लाईन जास्त येईल या गाडीमध्ये पण. तर ठीक आहे मित्रांनो आता आपण हा ब्लॉग याच ठिकाणी थांबू कारण की थोडं अंधार झालेलं आहे. तर नेक्स्ट टाईम आपण जेव्हा शेवट सर्व ब्लॉग शूट करून येऊ 3-4 दिवसाचा आपला रन आहे त्यावेळेस या गाडीचं परत काम झालेलं असेल तेव्हा मी तुम्हाला परत एक वेळेस या गाडीचा पूर्ण नवीन रिव्ह्यू देईल. तर चला बघू शकता तुम्ही असं काही काम झालेलं आहे. तर मागची गाडी जी आहे मित्रांनो एवढं व्यवस्थित दिसत नाही कारण की तिथं जागा कमी आहे आणि मला थोडं झूम करून जेव्हा व्हिडिओ बनवतो आहे त्यावेळेसच क्लिअर दिसतं आहे. 5x वरती थोडं मुंग्या येत आहे कॅमेऱ्याला. तर काही विषय नाही. लोकेश भाऊंकडे आता हल्लीला एक गाडी आहे 15-20 मे नंतर सर्व गाड्या अपडेटला नवीन बनवण्यासाठी येतील. आणि तुम्हाला कोणत्या गाडीचं नवीन अपडेट पाहिजे तर ते आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. मी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासाठी मी नेहमीच जात असतो दरवर्षीप्रमाणे. आपण वर्कशॉपचेच आपण जास्त व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तर बँड लाईनमध्ये आपण सध्या थोडं फोकस कमी केलेला आहे कारण काही प्रॉब्लेम होते त्या कारणामुळे आपलं फिरणं कमी झालेलं होतं. माझा पण इथं हँड दुखत होतं खूप त्या कारणामुळे आपल्याला बाईक चालवणं होत नव्हतं. त्यामध्येच आपण गॅप पाडलेला होतो. तर चला काही विषय नाही अडचणी येत असतात. तर हा ब्लॉग आपण याच ठिकाणी थांबू आणि नेक्स्ट ब्लॉग आपला आगार या गावाचा येईल. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्ही. तर सिरीजप्रमाणे आपले ब्लॉग येतील. तर हा ब्लॉग इथंच थांबू. जय खानदेश.